सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री. कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री. सावित्री सावित्री सावित्री. नारूला घेऊन तुम्ही कुठे जाणार? कुठे राहणार तुम्ही? जिथे गेल्या 8 वर्षांपासून राहते. खंडोजी आणि सावित्रीने भागीरथीला आमच्या वाड्याबाहेर काढण्याचा दुस्साहस केला आहे. त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. सर्वात आधी आपण नारू आणि भागीरथीसाठी जेवण नेलं पाहिजे. त्यानंतर आपण सगळे भोजन करू. आई, जेव्हा मला भूक सहन होत नाही ना, तेव्हा मी पोटावर कपडा बांधून झोपतो. मामाकडे पण मी असंच करायचो. नारू, मला माफ कर बेटा. मला माफ कर नारू. मला माफ कर. असं नको बोलू आई. आई, मला भूक लागलेली नाही आई. आई, मला मुळेच भूक लागली नाही आई. मला मुळेच भूक लागलेली नाही आई. ये. पाटील, या आत या. ये बेटा. नारू, तू जेवलास का रे? नाही. कसं येणं केलं पाटील? तुम्हा दोघांसाठी भोजन आणि काही नवीन वस्त्र घेऊन आलो. घे. मला माहित होतं तू जेवला नसशीलच. घे. आई, तुम्हाला पण खूप भूक लागली असेल ना? ताई, तुम्ही सुद्धा भोजन करून घ्या, नाहीतर सावित्री काही खाणार नाही. आज सकाळपासून हिने अन्नाचा एक कण सुद्धा मुखात घेतलेला नाहीये. आता जेव्हा भोजन करायला बसलो तेव्हा हिला तुमची आठवण आली आणि भोजन अर्धवट सोडून हे निघून आली तुम्हा दोघांसाठी भोजन घेऊन. कोणत्या जन्मीचं नातं आहे तुझं आमच्याशी की तू आमची एवढी काळजी घेतेयस? तुझ्या या उपकारांची परतफेड मी कशी करू? कसले उपकार आई? तू विसरलीस? तू माझी आई आहेस. आई. हो, मी तुझी आई आहे. खंडेराया तुला जगातली सर्व सुख देऊ. तुझ्यावर कधीच कोणतं संकट येऊ नये. आता तुझा जेवून घे. मी सुद्धा नारू सोबत थोडं जेवून घेते. ताई, उद्या सकाळी मी तुमच्यासाठी धान्य आणि इतर सामग्री पाठवून देईन. मग तुम्हा दोघांना कोणताही त्रास होणार नाही. नाही नाही म्हणू नका. ही सुद्धा तुमच्या या मुलीची इच्छा आहे. आत्ताच तुम्ही हिला मुलगी मानलत ना, स्वतःची मुलगी मानलत, मग हिचं थोडं ऐका. नकार नका देऊ. आता जा, काहीतरी खाऊन घे. ठीक आहे. निघायचं?
चांगला सुगंध येतोय. गुळ सुद्धा आहे आई. जे सख्खे होते त्यांनी सगळं हिरावून घेऊन फक्त दुःख आणि तिरस्कार दिला, आणि जे परके होते ते एवढा सुखाचा वर्षाव करतायत की माझा पदर तोकडा पडू लागलाय. पंतोजी, अनर्थ झाला पंतोजी, अनर्थ झाला पंतोजी. काय झालं? काय झालं? तुला पिसाळलेला कुत्रा चावला की काय? अनर्थ झालाय पंतोजी, अनर्थ झालाय. अहो मी मुंडन करताच कारा पडल्या. पंतोजी, माझ्या डोळ्याने आज जे बघितलंय ते बघणं तर दूरच, तुम्ही ते ऐकू सुद्धा नाही शकणार. ठीक आहे, नको सांगूस, पण जे कार्य मी तुला दिलं होतं ना ते कर जा. अहो पंतोजी थांबा ना, माझा ऐका तरी. त्या खंडूजीचं कारस्थान तरी ऐकून घ्या. अरे बोल ना, काय केलंय त्याने? अहो काय नाही केलं त्याने ते विचारा. त्याने आपल्या आई भ्रतीच्या मडक्यावर दगड मारलाय. त्याला आपल्याला अपमानित करायचंय, म्हणजे या जगासमोर आपली इब्रत धुळीला मिळून जाईल आणि सगळे आपल्यावर अरे हसतील. मूर्खा, उगाच का बडबड करतोयस? काय झालं ते सांग लवकर. पंतुजी, त्याने भागीरथी माईंसाठी स्वतःचा अन्न भंडार उघडला आहे. अरे स्वतःच्या घरून खाण्यापिण्याची सगळी सामुग्री भागीरथी माईंच्या वाड्यावर पाठवून दिलेली आहे. अहो त्याने कोणती कसर सोडली नाही पंतोजी. म्हणजे तो जगाला हे दाखवू शकेल की आपण काय आहोत आणि तो काय आहे. मला माहिती होतं की एवढी भयंकर बातमी ऐकल्यावर कोणाचंही मानसिक संतुलन ढळू शकतं. जर तुमचं सुद्धा डोकं फिरलं तर या तुमचं काय चूक. अरे मूर्खा, यात एवढं काळजी करण्याचं काय काम आहे? त्याने फक्त खाण्यापिण्याची सामग्री दिली आहे, काय केलं तर नाहीये ना. छबुराव, तू तर आम्हाला खूप शुभ समाचार ऐकवला आहेस. शुभ? जरा विचार कर, ज्या कुंभकर्णासारख्या नारूच्या खाण्यापिण्याचा खर्च या गावाचा पंत हा सख्खा मामा नाही उचलू शकला, मग खंडोजी कसा करू शकणार? तो कधीपर्यंत त्याला पोसेल? अरे मूर्खा, हे फक्त 4 दिवसाचे लाड आहेत. लवकरच सगळे लाड बंद होतील. त्याला लवकरच समजेल की ज्या गोष्टीला त्याने अमृत समजलं होतं ती गोष्ट खरं तर एक खतरनाक विष आहे, विष. आणि कधी ना कधी तो हे विष तर थुंकूनच टाकेल ना. भागीरथीशी असलेले सगळे नातेसंबंध तो लवकरच तोडून टाकेल. आणि मग त्यानंतर भागीरथी माई आणि पाटील कुटुंबांमधलं प्रेमाचं नातं तुटून जाईल. गैरसमज वाढतील. मैत्रीचं रूपांतर शत्रुत्वात होईल. उत्तम उपाय आहे, अतिउत्तम, सर्वोत्तम. मी आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या बुद्धीची बरोबरी करूच शकत नाही. तुमचे विचार, तुमची बुद्धी इतकी उत्तम आहे बस की. बस बस, आता ही चापलूसी बंद कर. जे काम सोपवलंय ते पूर्ण कर. तुझ्या लक्षात आहे ना मी काय बोललो होतो ते? हो पंतुजी, सगळं लक्षात आहे. काय लक्षात आहे? बोल. मला म्हणायचंय की आता जा आणि त्या खंडोजी आणि सावित्रीवर नजर ठेव, आणि तिथे जे काही घडतंय ते सर्व मला कळवत राहा. चल जा. ठीक आहे पंतुजी, आता ना मी स्वतः झोपेन आणि ना खंडूजीला झोपू देईन. नारू, नारू, नारू. आई, नारू कुठे गेला? तो तर पंतोजींकडे शिक्षण घ्यायला गेलाय. पंतोजींकडे शिक्षण घेण्यासाठी? हो हो, मी तिथे रोज जातो. अच्छा, पण मग तू तिकडे काय काय मी करतो? तिथे अध्ययन करतो. गुरुजी चांगल्या गोष्टी शिकवतात. ते आमच्याकडून वेद पाठ करून घेतात आणि आम्हाला लिहायला सुद्धा शिकवतात. अच्छा, पण तुझं हे गुरुकुल आहे कुठे? आमच्या घराजवळच आहे. मग काय मी पण येऊ शकते तुझ्या बरोबर? हो, का नाही? काय विचार करतेयस? आई, नारू जिथे जातो तिथे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत असतील ना? हो, वेद, पुराण आणि गोष्टी. हो. आई, मी पण तिकडे जाऊ शकते का? आई, बोल ना, तू गप्प का आहेस? मी तिकडे
जाऊ शकते शिक्षण प्राप्त करण्यासाठी? आई, माझी खूप इच्छा आहे. सावित्री, आज ना मी छान भोजन बनवणार आहे. तू पण जेवशील ना? बोल ना आई, मी पण नारू सारखं शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकते ना? नाही. का? तू नाही जाऊ शकत. पण का नाही, सांग ना. बस असाच नियम आहे. तू नाही जाऊ शकत. तिथे फक्त मुलं शिकतात, मुली नाही जात. आई, असं कसं होऊ शकतं? आई, मुलं तर विटी दांडू खेळतात, ते तर मी सुद्धा खेळते. मुलगे झाडावर चढून आंबे तोडतात, मी पण झाडावर चढून आंबे तोडते. आई, जे काम मुलं करतात ते प्रत्येक काम मी करू शकते. मग मी पंतोजींकडे शिक्षा ग्रहण करण्यासाठी का नाही जाऊ शकत? बोल ना आई. मी सांगितलं ना, हाच नियम आहे. पण तू का इतकी काळजी करतेयस? आता नारू येतच असेल, मग तुम्ही दोघं एकत्र जेवायला बसा, ठीक आहे? काय झालं सावित्री? सावित्री, ऐक तरी. अगं, नारू येतच असेल, थांब जरा. तुला कसं सांगू सावित्री की स्त्रिया फक्त सेवा करण्यासाठीच असतात. तुझं डोकं फिरलंय की तू वेडी झालीयस? तू मुलगी असून पंतोजींकडे शिक्षण घेण्यासाठी जाशील? पण आई, काय झालं जर मी मुलगी आहे तर? गप्प बस. यापुढे कधीही या गोष्टीचा हट्ट माझ्याकडे करू नकोस, नाहीतर माझ्याहून वाईट कोणीच नसेल. पण आई, नारू पण तर जातो ना तिकडे. त्याची आई पण त्याला शिक्षा ग्रहण करण्यासाठी पाठवते ना तिथे. पण मग तू मला का नाही पाठवत? सावी, सांगितलं ना गप्प बस. परत मला तुझ्या तोंडून ही गोष्ट ऐकायची नाहीये, नाहीतर असे धपाटे देईन की आयुष्यभर लक्षात ठेवशील. आता जा इथून. आणि हो, परत कधीही पंतोजींकडे जाण्याचा हट्ट करायचा नाहीस. वहिनी, वहिनी, मुलांना कुणी अशा प्रकारे ओरडतं का? बघा तर, रडून रडून हिचे डोळे कसे झालेत ते. काहीही झालेलं नाहीये, योग्यच बोलले. आणि हिच्या रडण्याचं कारण मी नाहीये, तुमच्या सगळ्यांचे फाजील लाड आहेत. प्रत्येक गोष्टींचं इतकं कौतुक करता की आता ही स्वतःला मोठी समजायला लागलीये. कुणाचंच ऐकत नाही. एवढी जिद्दी झालीये की पूर्व म्हटलं की पश्चिमेला जाते. पण वहिनी, ही काय असं एवढं बोलली म्हणून तुम्ही एवढ्या रागावतात? जाऊ बाई, तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सुद्धा राग येईल. सगळं प्रेम एका क्षणात गायब होईल. हे देवा, जरा थंड वारा वाहू दे, म्हणजे वहिनीचं डोकं थंड होईल आणि थंड डोक्याने त्या सांगू शकतील की झालं तरी काय आहे. वहिनी, आता सांगून टाका की झालंय तरी काय. मला काय विचारतेय जाऊबाई? हिलाच विचार, आपल्या लाडकीला. हीच सांगेल तुम्हाला काय झालं. तुम्ही शांत तर व्हा, तरच ती सांगल ना. सावी, बोल ना, असं काय झालंय म्हणून तुझी आई तुझ्यावर एवढं रागावते? माहित नाही, मी तर फक्त एवढंच म्हटलं की मला पंतजींकडे शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे. तो नारू पण जातो तिकडे. ऐकलंस तू? झालं समाधान? मी तर वेडी आहे ना, कारणाशिवाय हिला ओरडत असते. जाऊबाई, तू तुझ्या पद्धतीने हिला समजावून ठेव, नाहीतर मी माझ्या पद्धतीने समजावेन हिला आणि मग तुम्हा सर्वांना वाईट वाटेल. वहिनी, काकी, तू काहीतरी बोल ना. तू गप्प कायस? मी का नाही जाऊ शकत पंतोजींकडे शिक्षण ग्रहण करण्यासाठी? काकी, तो नारू पण तर जातोच ना. ये इकडे सांगते. पंतोजी, तुम्ही मला बोलावलं? श्रीधर म्हणत होता तुम्ही मला बोलावलंय. हो छबुराव, एक खूप महत्वाचं काम आहे म्हणून तुला इथे बोलवलंय. पंतोजी, तुम्ही काळजी नका करू.
सगळं इतक्या सहजपणे आणि मनासारखं घडत आहे की खंडूजीला कळणार सुद्धा नाही की आपण त्याच्यावर नजर ठेवून आहोत. पंतोजी, श्रीधर सांगत होता खंडूजीच्या घरी काळ्या गायीने वासराला जन्म दिलाय. आता तुम्ही तुमच्या ज्योतिष विद्येनुसार पहा की हा त्याच्या चांगल्या भाग्याचा संकेत आहे की मग वाईट. गप्पा बैस. तुझ्यासारख्या मूर्खामुळे आमची ही अवस्था झाली आहे. मी तुला इथे खंडोजी पुराण ऐकवण्यासाठी नाही बोलवलंय. क्षमा असावी महाराज, माझ्याकडून चूक झाली. मग तुम्ही मला का बोलावलंय? चर्च. चर्च? हो, चर्च. मी इतर कामात एवढं गुंतून गेलो की चर्चचा विषय विसरूनच गेलो. हो पंतोजी, मला आठवलं, सगळं आठवलं. फक्त आठवून काही होणार नाही छबुराव. ते चर्च इथे बनायला नकोय. जर ते चर्च तिथे बनलं तर चर्च पर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता बनवावा लागेल. त्या रस्त्यासाठी जमिनीची गरज पडेल. आणि ती जमीन कुठे आहे? ती जमीन आहे आमची शेत जमीन. म्हणजे चर्चकडे जाण्याचा रस्ता आमच्या शेतातून जाईल. जरा विचार करा, आपल्या पिकांवर काय परिणाम होईल. पंतोजी, हे सगळं तेव्हाच होईल ना जेव्हा पीक राहील. अहो, चर्च बनवण्यासाठी सामान येईल ते तुमच्या शेतातून जाईल. तिथे जेव्हा लोक येतील तेव्हा ते तुमच्या शेतातून जातील. आणि गोरी लोक सुद्धा येतील तेव्हा ते तुमच्याच शेतातून जातील. आणि जेव्हा गोरे साहेब घोडागाडीतून जातील तेव्हा त्यांचे घोडे तुमचं पीक टापान खाली तुडवतील. मग कसलं पीक आणि कुठली शेत जमीन? पंतोजी, सगळीकडे गोरांचं राज्य आहे. त्यांच्या मनात जे काही येईल ते तेच करतील. मग काय करावं छबुराव? कसं थांबावं यांना? या शूद्रांना तर आम्ही आपल्या धर्माच्या भीतीने, शास्त्राच्या भीतीने थांबू शकतो. पण या गोऱ्यांना, यांच्या विरुद्ध एक शस्त्र कामी येणार नाही. ते ना आपल्या धर्माचं पालन करतील ना आपल्या शास्त्रांना मानतील. काही ना काही तर करावंच लागेल. करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एकच काम आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून तुम्ही गांधारी बना. काय? आणि करू द्या त्या गोऱ्यांना त्यांची मनमानी. गप्प बैस छबुराव. भेकाडासारख्या गोष्टी करू नकोस. मग सांगा ना काय करू? तुम्हाला माहितीये ना, ते गोरे ना तुमच्या विरोधाची पर्वा करतात ना इतर कोणाच्या. ते तेच करतात जे त्यांना करायचं असतं. मग भले तुम्हाला वाईट वाटू दे किंवा सगळ्या जगाला, त्यांना या गोष्टीने काही फरक पडत नाही. आपण या गोऱ्यांना शक्तीने नाही, युक्तीने थोपवलं पाहिजे. अशी युक्ती ज्याने साप मरेल आणि काठी सुद्धा तुटणार नाही. पंतोजी, तुम्ही दरवेळी हेच म्हणता, पण आजपर्यंत ना साप मिलाय ना काठी वाचलीये. मग यावेळी असं काय होणार आहे? होईल छबुराव, होईल. यावेळी अशी युक्ती शोधून काढली आहे की साप सुद्धा मरेल आणि काठीही तुटणार नाही. तू एक काम कर, त्यांना सांग की नायगावचे पंत सदाशिव पंतांना त्यांची भेट घ्यायची आहे. पंतोजी, तुम्ही तर असं म्हणताय की तो पादरी नसून नायगावचा लोहार आहे, ज्याला हाक मारली आणि तो सगळं काम सोडून निघून आला. पंतोजी, तो तुम्हाला का भेटायला येईल? येईल, अवश्य येईल छबुराव. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की आपल्या शब्दांचा वापर खूप चतुराईने करा छबुराव. त्याला कधीही असं वाटता कामा नये की आम्ही त्याला आदेश देतोय. ठीक आहे पंतोजी, पण मला नाही वाटत की याने काही फरक पडेल. अहो, पण ते गोरे कोणाचंच ऐकत नाहीत, मग ते तुमचं काय ऐकतील? छबुराव, प्रत्येक माणूस स्वतःच्या फायद्याची गोष्ट बरोबर समजतो. पण तुम्ही त्यांच्याशी बोलणार कसं पंतोजी? ना त्याला तुमची भाषा येते ना तुम्हाला त्याची. तो प्रत्येक मनुष्य स्वतःच्या फायद्याची गोष्ट ऐकतो आणि समजतो सुद्धा. तुझा आमच्या भेटीची वेळ निर्धारित कर. त्या पाद्रीला आपली भाषा कळते आणि बोलता सुद्धा येते. ठीक आहे पंतोजी, मी प्रयत्न करून बघतो. रक्षण कर देवा, या पाद्रीच्या गडबडीत माझा बळी जायला नको. अरे जा ना. शक्य असेल तर सावधान राहा खंडोजी. यावेळी हा सदाशिव पंत असा वादळ घेऊन येणार की तू आणि तुझा परिवार धुळीस मिळणार. काहीही उरणार नाही, ना रडायला ना वाचवायला. इकडे बस, आपण इथे आरामात बसून बोलूया. का
काकी बोल ना. आई मला शिक्षण ग्रहण करण्यासाठी पंतोजींकडे का नाही घेऊन जात? सावी, आम्हा मुलींना शिक्षण ग्रहण करण्याची अनुमती नाही. का नाही आहे? कारण की असा नियम आहे सावी. नियम? हे नियम कोणी बनवले? कोणी बनवले? असं शास्त्रामध्ये लिहिलं आहे. शास्त्रामध्ये? शास्त्रामध्ये कोणी लिहिलंय? कोणी लिहिलंय? हा, असं मी पंतोजींना बोलताना ऐकलंय. ऋषीमुनींनी शास्त्रात असं म्हटलं आहे की आपण स्त्रिया अधम असतो. शिक्षणापासून, पवित्र ग्रंथांपासून आपण लांबच राहिलं पाहिजे. म्हणूनच तुझी आई तुला पंतोजींचं नाव घेण्यापासून आणि तिकडे जाण्यापासून रोखते आहे. आता कळलं का बाय तुला? आता तर आईला नाही विचारणार ना पंतोजींकडे जाऊ की नको? काकी, तू आधी मला एक गोष्ट सांग. ऋषी मुनींचा जन्म व्हायचा, त्यांना आई असायची का? सावी, ऋषी मुनींचा जन्म व्हायचा, त्यांना आई पण असायची. मी समजावेन सावित्रीला. समजवा, पण जरा रागाने, आवाज चढवून बोला. असं नको व्हायला की तिला समजवायला जाल आणि स्वतः समजून याल. ओम पूर्णमदः ओम पूर्णमदः पूर्णविरम पूर्णविदम पूर्णस्य पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमुच्यते. ओम शांतिः ओम शांतिः 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 शांतिः. शांतशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री 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 सावित्री